नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी योजनामध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, पीक जोमात आलं की रात्रीची झोप उडते ती रानडुकरांच्या आणि हरणांच्या भीतीपोटी. वर्षभराची मेहनत एका रात्रीत वाया जाऊ नये म्हणून अनेक शेतकरी शेताला तार कुंपण घालण्याचा विचार करतात. पण लोखंडी तारा, सिमेंटचे खांब आणि मजुरीचा खर्च लाखांच्या घरात जातो. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना आणि महा डीबीटी अंतर्गत तार कुंपणासाठी मोठी मदत जाहीर केली आहे. चला तर मग या योजनेची A to Z माहिती घेऊया. अंदाजे खर्च किती येतो? तार कुंपणाचा खर्च हा तुम्ही कोणत्या प्रकारचं साहित्य वापरता यावर अवलंबून असतो. साधारणपणे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर क्षेत्राचा विचार केला तर साहित्य: लोखंडी काटेरी तार, सिमेंटचे किंवा लोखंडी खांब आणि ओढण्यासाठी क्लॅम्प्स, मजुरी, खांब रोवणे आणि तार ओढणे. एकूण खर्च साधारणपणे 1 हेक्टरसाठी 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो. हा खर्च तारांच्या पदरांची संख्या आणि खांबांमधील अंतरावर कमी जास्त होतो. अनुदान किती टक्के मिळते? सरकारने वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि पद्धतीसाठी अनुदानाची टक्केवारी ठरवली आहे. वैयक्तिक शेतकरी, जर तुम्ही एकटे या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला खर्चाच्या 75% अनुदान मिळते. सामूहिक गट किंवा शेतकरी, जर शेजारील 4-5 शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी गट करून अर्ज केला तर त्यांना 90% अनुदान मिळते. म्हणूनच गट करून अर्ज करणे जास्त फायद्याचे ठरते. विशेष प्रवर्ग: अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST मधील शेतकऱ्यांसाठी काही जिल्ह्यात 90 ते 100% ही सवलत असू शकते. प्रत्यक्ष किती पैसे मिळतात? सरकारने एक मर्यादा ठरवून दिली आहे. साधारणपणे 1 हेक्टरसाठी जर तुमचा खर्च 1.5 लाख झाला असेल तर 75% तुम्हाला साधारण 1,12,500 रुपये अनुदान मिळू शकते. प्रति मीटर मर्यादा: अनेकदा सरकार प्रति रनिंग मीटर प्रमाणे दर ठरवते. साधारण 150 ते 200 रुपये प्रति मीटर या दराने अनुदान दिले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या खर्चाच्या बिलावर जेवढी रक्कम असेल त्याच्या 75% किंवा जास्तीत जास्त सरकारने ठरवलेली मर्यादा यापैकी जी कमी असेल ती रक्कम तुम्हाला मिळते. पैसे मंजूर होण्याची प्रक्रिया: हे पैसे तुम्हाला काम सुरू करण्यापूर्वी मिळत नाहीत. लॉटरी लागल्यावर कृषी विभाग तुम्हाला कळवतो की तुम्ही काम सुरू करू शकता. सुरुवातीला सर्व खर्च शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून करावा लागतो. काम पूर्ण झाल्यावर साहित्याची GST बिलं पोर्टलवर अपलोड करावी लागतात. अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर साधारण 1 महिन्याच्या आत अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा होते. सावध रहा, या चुका टाळा. कच्ची बिलं देऊ नका. अनुदान मिळवण्यासाठी फक्त पक्की GST बिलं लागतात. साहित्याचा दर्जा: सरकारने ठरवून दिलेल्या जाडीचीच तार वापरा, अन्यथा तपासणीत अर्ज बाद होऊ शकतो. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 5 हेक्टर मर्यादेपर्यंतच लाभ घेता येतो. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुम्ही 1 लाख रुपये खर्च केले तर सरकार तुम्हाला 75,000 रुपये परत देते. म्हणजे फक्त 25,000त तुमच्या शेताचं कायमस्वरूपी संरक्षण होतं. मी रुचिता या बातमीसह इथेच थांबते. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या माझी योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.